मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी.के मराठी या यूट्यूब चॅनलवर. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बहिणींकडून आता लाडकी बहीण योजनेचा लाभ वसूल केला जाणार आहे. मैत्रिणींनो, ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केलं तर अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये या योजनेविषयी असेल तर खाली नक्की कमेंट करून कळवा. चुकीच्या पद्धतीने ज्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून आता लाडकी बहीण योजनेचा लाभ वसूल केला जाणार आहे. कारण काही बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसूनसुद्धा त्यांनी फॉर्म भरले आणि जवळपास 12 महिन्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे. त्यापेक्षाही जास्त लाभ घेतलेला आहे. जेव्हा KYC पद्धत निघाली तेव्हा त्यांनी KYC केली आणि त्यामध्ये असं आढळलं की या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे किंवा कुणीतरी सरकारी नोकरदार त्यांच्या घरामध्ये आहे, म्हणून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. 5 लाख लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमुळे अपात्र झालेल्या आहेत आणि 10 लाख बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे ह्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेचे जेव्हा फॉर्म निघाले होते तेव्हा या निकषांमध्ये माहिती दिली होती की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तरच तुम्ही पात्र आहात आणि तुमच्या घरात कुठलाही सरकारी नोकरदार व्यक्ती नसावा. तरीसुद्धा काही लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहे आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे. तर ह्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहे. कारण KYC केल्यानंतर ही माहिती आणि जो काही डाटा असतो इन्कम टॅक्सचा किंवा आपल्या उत्पन्नाचा तो या लाडक्या बहीण योजनेच्या KYC पद्धतीमुळे तिथल्या अधिकाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे आणि त्यामुळे ह्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तर इथून पुढे या बहिणींना आता लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण त्या अपात्र झालेल्या आहेत. पात्र नसूनसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता. त्यामध्ये 14,000 पुरुषांनीसुद्धा योजनेचा लाभ घेतला होता. परंतु 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून जवळपास 12 महिने पैसे घेतलेले आहे. म्हणजे 18,000 रुपये एका पुरुषांनी घेतलेले आहे. अशा पुरुषांवर कारवाई होणार आहे. कडक कारवाई करून त्यांच्यापासून लाभ वसूल केला जाणार आहे, असं विधान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी केलेले आहे. जे 14,000 पुरुष आहेत त्यांच्यापासून लाभ वसूल केला जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा पैसे वसूल केल्या जाणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. जर बहिणींनो तुमच्यापर्यंत कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलीही बातमी आलेली असेल की तुम्ही अपात्र झाला आहात आणि तुमच्याकडून लाभ वसूल केला जाणार आहे तर ती चुकीची बातमी आहे. फक्त जे 14,000 पुरुष आहेत त्यांच्याचकडून लाभ वसूल केला जाणार आहे. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा लाभ वसूल केला जाणार नाही. फक्त इथून पुढे त्यांना लाभ मिळणार नाही, असं वक्तव्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी केलेलं आहे. तर काळजी करू नका. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल बहिणींनो तर तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा लाभ वसूल केला जाणार नाही, कुठलीही कारवाई तुमच्यावर होणार नाही. फक्त पुरुषांकडूनच लाभ वसूल केला जाणार आहे. आणि ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना लाभ मिळणार नाही, हे सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तुमचा लाभ सुरळीत आणि नियमितपणे सुरू राहण्यासाठी KYC बंधनकारक होती आणि ज्यांनी KYC केलेली आहे, ज्या पात्र आहेत अशाच बहिणींना आता पुढे लाभ मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, आशा करते आजची ही माहिती तुम्हाला समजली असेल. अशाच नवीन आणि खात्रीशीर 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करत चला आणि कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.